मित्रांनो नमस्कार. महत्वाची बातमी शिवसेना पक्षाच्या संदर्भातील आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड. आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे प्रकरण सुप्रीम कोर्टातील सुनावणी अखेर संपली. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर नेमकं काय घडलं? शिंदे सेना पडली थेट आडवी. कपिल सिब्बल यांनी मात्र ही लढाई अर्ध्यातच जिंकल्याची सगळ्यात मोठी घोषणा होते. मित्रांनो नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे? आज दिल्लीमध्ये कोणकोणत्या घडामोडी घडल्यात? सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी आजचा दिवस कसा होता? आणि शिंदे सेनेने मात्र आता राजकारणात त्यांना कोणता पक्ष आणि चिन्ह मिळणार या चर्चा सुरू होत्या. आज नेमकं काय घडलं बघूया. दिवसभरामध्ये शिवसेनेच्या पक्षाच्या चिन्ह संदर्भातील नेमकं काय आजचं वातावरण होतं. शिवसेनेच्या फुटीनंतर मित्रांनो आज सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम लढाईला सुरुवात झाली. या लढाईमध्ये शिवसेना पक्षीय फुटीनंतर पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि दोन्हीचा वाद हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या खटल्याची सुनावणी आज संध्याकाळी 5 वाजता पूर्णपणे पार पडली. शिवसेनेच्या फुटीनंतर पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह या दोन्हीचा वाद हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. या खटल्याची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडत असतानाच मात्र सगळ्यात मोठी घटना घडली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश तर शिंदे सेनेला मात्र खूप मोठा तगडा झटका या ठिकाणी बसल्याचं दिसतंय. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर कोर्टासमोर ठाकरेंच्या आणि शिंदेच्या वकिलांनी दोघांचा आपला युक्तिवाद केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी आपली बाजू अतिशय रोखठोकपणे लावून धरत कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा दिला, तर एकनाथ शिंदेच्या वकिलाला मात्र आपली माघार घ्यावी लागली. सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ही सुनावणी संपली. पण महाराष्ट्राच्या बहुप्रतीक्षित असलेल्या या प्रकरणाबाबत नेमकं आज काय घडलं, ठाकरेंनी कसं शिंदे सेनेला धोबीपछाड दिलंय हे आता आपण जाणून घेऊया. एकनाथ शिंदेची शिवसेना या प्रकारे सुनावणी लवकर होऊ नये, सुनावणी दूरच्या दूर जावी यासाठी प्रयत्नशील असते. मात्र कपिल सिब्बल यांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश यांच्यासमोर अतिशय बाजू व्यवस्थित मांडली. सुप्रीम कोर्टात संध्याकाळी 5 वाजे सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी प्रकरण आल्यानंतर ठाकरेंचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाला सांगितलं की हे प्रकरण खूप गुंतागुंतीचं नाही, केवळ काही महत्वाचे मुद्दे यामध्ये मला मांडायचे आहेत. यासाठी केवळ 1.5 ते 2 तासात आपण या प्रकरणाच्या युक्तिवादासाठी तयार आहोत. या युक्तिवादानंतर सुनावणी आपण पूर्ण होऊन आपण निकाल देऊ शकता असं सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना कपिल सिब्बल यांनी म्हटल्याबरोबर दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सिब्बल यांचं म्हणणं ऐकून घेतलं. यावेळी सरन्यायाधीशांनी देखील सुचवलं शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्ह प्रकरणावरती दररोज दुपारी 2 वाजता सलग काही दिवस सुनावणी घेतली जाऊ शकते. यासाठी दोन्ही पक्षांना किती वेळ लागेल हे देखील सरन्यायाधीशांनी दोन्ही पक्षांच्या वकिलांना विचारलं. त्यावेळी कपिल सिब्बल यांनी आम्हाला केवळ तासाभराचा वेळ पुरेसा आहे असं सांगितलं. पण या विषयावरती सलग सुनावणी होणं गरजेचं असल्यानं आजच्या दिवशी पुढे अधिक युक्तिवाद होऊ शकला नाही आणि सुनावणी संपली. पण पुढची तारीख मात्र कोर्टाने दिली असल्याकारणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी हे प्रकरण आता पुढच्या काही दिवसामध्ये संपेल आणि ठाकरेंच्या शिवसेनेने जे ठरवलं होतं की सुनावणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने जे ठरवलं होतं सुनावणी लवकर होऊ नये, मात्र इथे कपिल सिब्बल यांनी आपली बाजू लावून धरत सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या विजयावरती शिक्कामोर्तब करणार असल्याचं म्हटले. मला फक्त 1 तास वेळ द्या, त्या 1 तासाच्या पूर्ण माझ्या विचारानंतर तुम्ही निकाल द्यायला मोकळे असं कपिल सिब्बल यांनी सूर्यकांत यांच्या कानी टाकल्याबरोबर आता शिवसेनेच्या सुनावणीसाठी दररोज साधारणतः 3 ते 4 दिवस दुपारी 2 वाजता सुनावणी दररोज होईल आणि सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट आपला राखून ठेवलेला निकाल पक्षीय चिन्ह याबद्दल निकाल सांगेल असं आज सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश यांनी म्हटलंय. यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या हातातून पक्षाचे चिन्ह उद्धव ठाकरेंना का मिळावं याबद्दल आज कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर आपले महत्वाचे मुद्दे मांडलेत. यामुळे इथेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला विजय झाल्याचं बोललं जात आहे. यामुळे आगामी काळात 1 तासामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आपलं संपूर्ण नाव आणि चिन्ह गमवावं लागेल असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. त्यामुळे आता ही तारीख
नेमकी पुढच्या आठवड्यात कोणती तारीख येते हे सुप्रीम कोर्ट स्वतः ठरवलं असून त्या दिवशी मात्र या निकालाच्या संदर्भामध्ये सगळीच खबरबात आपल्यापर्यंत पोहोचवेल. पण मित्रांनो, आज मात्र सुनावणीमध्ये एवढंच घडलं, कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टासमोर शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे, शिवसेना ठाकरेंना का मिळायला हवी याबद्दल मला 1 ते 1.5 तास द्या असं म्हणत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पूर्णपणे बॅकफूट वरती पडवल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय, शिवसेना कुणाची, ठाकरेंची की शिंदेची? प्रतिक्रिया द्या.